कर्मपुष्प सोसायटी ठाणे पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि राखी कौस्तुभ नागले या वैदींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. ठाण्यातला आजचा भाग नागले कुटुंब काय म्हणतंय बघूया, जाऊन भेटूया नागले कुटुंबाला. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा. आज येतो उद्या येतो म्हणता म्हणता भाऊजी आले घरा. आज येतो उद्या येतो म्हणता म्हणता भाऊजी आले घरा. कौस्तुभचं नाव घेते. उखाणा नसेल आवडला तर परत करा. 100% आवडला. द्या ओळख. थँक्यू. हे माझे मिस्टर कौस्तुभ. नमस्कार. हा प्रतीक माझा मुलगा. हॅलो. आई. नमस्कार. बाबा. नमस्कार. पप्पा सासरे. नमस्कार. या नणंदाई अंजली. नमस्कार. तो माझा भाऊ छोटा. नमस्कार. वहिनी. नमस्कार. त्याचं पिल्लू. हो हो. ही माझी मैत्रीण नमस्कार. शुभांगी. हा माझा मामा. नमस्कार. ही स्वाती. नमस्कार. लीना. नमस्कार. या सगळ्या माझ्या ग्रुप आहेत डान्स हो, हो, ग्रुपच्या. हो. आणि ह्या माझ्या बिल्डिंग मधल्या सगळ्या. ओ हे नमस्कार. बाबा आहेत, नमस्कार. आई आहेत, तिकडे मागे माझी आई आहे दुसरी. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? बालपण ठाण्यातलंच आहे. ठाण्यात कुठे? ठाण्यात नौपाडा. आधी होतो राबोडी. राबोडी. त्याच्यानंतर नौपाड्यात शिफ्ट झालं. आणि तुम्ही? माझं बालपण विलेपार्ल्याचं आहे. विलेपार्ला. शाळा कुठली? माधवराव भागवत हायस्कूल. किती वर्षापूर्वी लग्न झालं? 2004 मध्ये झालं. म्हणजे जवळजवळ 14 वर्ष. कसं जमलं? जमलं इन द सेन्स हे ठाण्यात शिफ्ट झाले होते. त्याच्यानंतर ओळख झाली. कशी ओळख झाली? एकाच बिल्डिंग मध्ये राहायचो. हा, एकाच बिल्डिंग मध्ये राहायचो. यांच्याच बिल्डिंग मध्ये राहायला आले हो. होते? अरे मला उगाच वाटलं अरेंज मॅरेज आहे. मग अरेंज होता राहायला फक्त ते हो का? काही कारणावरचं. हे 6व्या मजल्यावर राहायचे, आम्ही 4थ्या मजल्यावर राहायचो. हा. आणि येता जाता ओळख झाली. ओळखीचं रूपांतर चांगल्या ओळखीत झालं. नाही पण किती दिवस तुमची ओळख होती? नाही हार्डली 6 महिने पण नाही म्हणू शकत आपण. ओळख झाल्यापासून 6 महिन्यानंतर म्हणजे वर्षभराच्या आत आम्ही लग्न केलं. पण तुमच्या मनात आधी आला हा विषय की तुमच्या आला? नाही यांच्यात नाही, आला. माझ्या ह्याच्यातच होता. आणि मग तुम्ही काय प्रपोज केला का? प्रपोज केलं म्हणजे MDK नावाची एक चिठ्ठी होती. MDK. हा, त्यावेळेस एक पिक्चर आला होता, मुझसे दोस्ती करोगे. अच्छा. MDK असं लिहिलं होतं. एवढंच. हा. म्हणजे कुणाला मिळाली तर कळू नये काय हा. आहे ना. नाही कोणाला मिळाली तर कळू नये म्हणून नाही. आणि त्यांनी मला लिफ्ट मध्ये दिली चिठ्ठी आणि मला म्हणाले हे गेस कर आणि मला फोन कर जर तुला वाटलं. नाही पण मला सांगा, त्या लिफ्ट मध्ये दोघेच होता? हा, को इन्सिडन्सली तो लिफ्ट मध्ये आला होता. योगायोग. एक दुजे केली चित्रपटात गाणं होतं माहिती? नाही एवढा वेळ नाही थांबलं ते. त्यांनी असं चिठ्ठी दिली आणि लगेच निघाले 4थ्या माळ्यावर उतरून. त्या कसं होतं की लिफ्ट मध्ये जास्ती वेळ वावर नसायचा. हो. आणि जाळीवाली लिफ्ट आहे, जुन्या हो. लिफ्ट हो. त्यामुळे जास्ती तर काय गोड फक्त- सांगितलं मला. जाळीवाली लिफ्ट आहे. तुम्हाला सांगू, या जाळीवाली लिफ्टचा आता मी धसका घेतलाय. कारण 4 मजले चढून आलोय मी. त्या दिवसापासून लिफ्ट जी बंद झाली, मग काय त्या जाळीवाल्या लिफ्ट मध्ये काय तुम्ही त्याला चिठ्ठी दिली पटकन? हो. पण काय शिताफीने दिली असेल चिठ्ठी तुम्ही? हो फारच. हा, तुम्ही पण ती शिताफीने घेतली? नाही त्यांनी अशी लगेच दिली, म्हणजे खिशातून असं काढून दिलं. म्हटलं हे काय? आणि त्याचा मजला यायला झाला होता, 4था मजला. मग मी लगेच घेतली. का? आणि मग म्हणजे आता सॉरी मी काय घेणार नाही. ओळखीचा होता ना म्हणजे तो. चिठ्ठी म्हणजे यावी असं वाटत होतं तुम्हाला? नाही असं काही नव्हतं. पण चिठ्ठी मिळाल्यानंतर काय होतं? 6व्या ते- मजल्यावर जाईपर्यंत लपवून ठेवली? नाही मी बघितली आणि ठेवून दिली मग घरी आल्यावर. पण मला ते कळलं नाही काय आहे ऍक्च्युअल. नाही पण ती ठेवताना अशीच नाही ना ठेवली? नाही नॉर्मल तिकीट होतं ना ते कुठेही असं म्हणजे ठीक नाही, आहे. कुठेही ते म्हणजे माझ्या बॅग काळजीपूर्वक ठेवलं असेल. दुसऱ्या कोणाच्या कारण त्याच्यात हाताला- नंबर होता त्याचा खाली, मोबाईल नंबर त्यांनी मेन्शन पण केला तो होता. जपून ठेवा असा वाटला. ठेवला असं. हेच महत्वाचं आहे. आणि मग कधी फोन केला तुम्ही त्यांना? नाही मग मी बरेच एक 8-10 दिवसांनी वगैरे फोन केला. कारण का मला ते आन्सर सापडत नव्हतं काय. MDK. हा, मग मी त्याला सांगितलं की मला काही सापडत नाही आन्सर. मग तो बोलला नाही विचार कर आणि मला सांग काय आहे. मग आम्ही परत कॉलेजमध्ये थोडं डिस्कस केलं वगैरे. मग एक आता कुठल्या मैत्रीण होती. कॉलेजला गेले?
मी कॉलेजमध्ये होती त्या कॉलेजमध्ये. मग तुम्ही कोणाला ह्यांच्याशी डिस्कस केलं? नाही यांच्याशी नाही, मग? माझ्या मैत्रिणींशी. ओके. की आता तो म्हणाला की नाही तुम्ही विचार करा आणि मला उत्तर द्या. मग मी ते सगळ्यांना दाखवलं की काय असेल. मग एकीने सांगितलं की अगं आत्ता तर नवीन मूवी निघालाय तो असा, त्याचं शॉर्ट फॉर्म असू शकतं. मग मी याला कॉल केला, म्हटलं असं आहे. मग तो म्हणाला ओके ठीक आहे असंच आहे. किती सरळ झालं ना. मग होकार आला तुमचा? त्या गोष्टीसाठी होकार आला, मैत्रीसाठी दोस्तीसाठी. होकार होता. हा मग? आणि तेही नकळतच होतं, कारण की कोणालाही माहीत नव्हतं बिल्डिंगमध्ये आम्हाला, माझ्या आई वडिलांना नाही की त्यांच्या घरी कोणाला नाही, कोणालाच हे नव्हतं. त्यामुळे अगदी मी पण त्या जॉबच्या ह्याच्यामध्ये होतो, त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल आणि जेव्हा हे असायचं त्यावेळेस लिफ्टमध्येच भेटणं व्हायचं. लिफ्टमध्येच तुमचा हे व्हायचं, बाहेर भेटणं. आज लिफ्ट बंद होती, मला 4 मजले चढून यायला लागले आणि इकडच्या लिफ्टचे. मग घरी कसं कळलं? काही असा क्षण आला की तिथे मग मला सांगावं लागलं की असं आहे. मग घरून तर नकार होता. मग मी याला म्हटलं की बघ काय करायचं, त्यांनी नकार दिलेला आहे. मी आता जर गेली तर मग मी परत काय हातात येणार नाही हे मला माहिती आहे, बिकॉज आमच्या घरी नव्हतं अलाउड. घरी कळलं होतं? हा, अंदाज आला होता? म्हणजे त्या दिवशीच आला अंदाज की असं आहे. मग मी त्याच दिवशी याला म्हटलं असेल तर आत्ताच करायचं. कसं कळलं म्हणजे लिफ्ट मध्ये पकडलं? नाही. आम्ही त्यावेळेस भेटायला गेलो होतो, मुलुंडच्या बागेत आम्ही भेटायला गेलेलो. तिथे बघितलं तिच्या मोठ्या भावाने बघितलं आम्हाला आणि सांगितलं की चल. दादानी सांगितलं की हो करायचं का काय. मी म्हटलं तू घरी हो मी येते म्हणून. तो घरी पोहोचला. मग मी फोन केला. हो गार्डन मध्ये. हा, मग मी याला नंतर सांगितलं की बघ आता जर हो म्हणत असशील तर ठीक, मी इथून पुढे गेली तर मी येणार नाही परत, हे मला माहिती आहे. कारण का आमच्याकडे अलाउ नव्हतं वगैरे. मी आई बाबांना सांगितलं नंतर. मग ते म्हणाले नाही अलाउ. मग म्हटलं ठीक आहे. मग याला विचारलं की करणार का. मग तिथूनच आम्ही पुढे गेलो. मुलुंडवरूनच? हा. आता मला घाम फुटायला लागलाय. खरंच ते प्रेम असतं, पण त्याच दिवशी तुम्ही निर्णय घेतला, मागचा पुढचा काही विचार केला नाही. त्या गोष्टीसाठी 2 गोष्टी कारणीभूत होत्या. एक तर होकार होता दोघांकडून, फक्त ते घरी सांगायचं कसं त्या ह्याच्यात आम्ही पण होतो. तुम्हाला तुमच्या घरी काय सांगावं प्रेशर? माझ्या घरी तसा काही हे नव्हतं, प्रेशर नव्हता, कारण की माझ्या आई वडिलांचं स्वतःचं लव्ह मॅरेज आहे. आणि त्याच ठिकाणाहून तुम्ही निघून गेला आणि लग्न केलं. मग ते पूर्ण म्हणजे याची बहीण आहे दादरला, त्यांनी हॉल वगैरे बुक केला प्रॉपर. मग मी तिथेच राहिली एक दिवस आणि मग नेक्स्ट डेला लग्न. पण मग आता घरातले बोलतात तुमच्याशी? हो सगळे आहेत. फक्त मोठी बहिणी आहे आणि भाऊ आहे आणि मावशी, ते थोडेसे नर्वस आहेत अजून. पण ठीक आहे, आता नाही काही वाटत असं एवढ्या 14 वर्षांनी. कारण आपण पण ती गोष्ट तरी सुद्धा तुम्ही कुठेतरी मिस करता, हो की नाही? मोठा भाऊ बोलतात तुमच्याशी? हा, भाऊ बोलतो ना. फक्त कसं भाऊ वीज आहे ते पण आहे, म्हणजे टच मध्ये आहे, पण पहिल्यासारखं नाही. शेवटी तो एक गॅप राहिला तो राहिलाच. अचानक 14 वर्षानंतर सगळा आठवणींचा अल्बम चालला गेला, हो ना? आता सगळं व्यवस्थित आहे की नाही? आता व्यवस्थित आहे सगळं. एकदम आनंदात आहात की नाही? Yes. असंच आनंदात राहा. हा, आणि डोळ्यात पाणी नाही चांगलं दिसत. त्या डोळ्यातल्या पाण्याबरोबर सगळ्यात जुन्या आठवणी आता विसरलेल्या आहेत आणि आनंदाने संसार सुरू आहे. या टप्प्यावरती आता पहिल्या खेळातली सगळी बक्षिसं मिळणार का या वहिनींना? बघूया. पैशाचं झाड बघा, तिकडे दुसरी चिठ्ठी असेल. पुण्यातला श्रीमंत गणपती आहे का? 30 सेकंद झाले. फलंदाजी नाही, तिथे होत्या, आता मागे टाकलेल्या कपाटाच्या मागे. 40 सेकंद झाली, 20 सेकंद राहिलेली आहे. एकवीरा 10. तू डोंगरावरी. 9 8 7 6 5 4 3. पहिले चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. थँक्यू. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. ओके, अभिनंदन. थँक्यू.
ही चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. थँक्यू. आणि तुमच्या घरात असलेली ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरातच तुम्हाला मिळाली, अभिनंदन. थँक्यू सर. आणि काही जणांनी न बोलता लिहून ठेवलेलं आहे. आरोप आहेत. मोस्ट ऑफ आरोपच असतील. तुमचा स्वभाव असा आहे की खूप बोलता तुम्ही, कधी कधी खूप संतापता. तुम्हाला तुमच्या मनासारखंच झालेलं आवडतं असं काही म्हणणं आहे, हे मान्य आहे तुम्हाला? पहिले 2 बरोबर आहेत, शेवटचं जरा अवघड आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही तसं काही नाहीये. हं. चिडचिडा स्वभाव कमी आहे बरं. आणि स्वतःच खरं झालं पाहिजे असं नाहीये. मन मिळवून जे समजून घेऊन पुढे हे करू शकतो आपण, त्या हिशोबाने वाटचाल असते. काय स्वतःची काळजी आहे त्यांना बघितलं. सकाळी वेळेत उठणं गरजेचं आहे असा एक आरोप आहे. काय म्हणणं आहे गरजेचं त्रुटी आहे. आहे ती आहे छोटीशी. नाही, आरोप मान्य आहे तुम्हाला? हो मान्य. राग पटकन येतो वहिनी तुम्हाला? असेल. मला तसा अनुभव नाहीये. येतो राग पण तसा अनुभव नाहीये की इतका आहे की काय. प्रेमात इतकं आहे ना ते सगळं. कुठल्याही कार्यक्रमाला तुम्हाला बोलवलं तर वेळेवर कधीच जात नाही. हा, मान्य म्हणजे आहे? असं काहीतरी असलं पाहिजे ना, शेवट गेलं की कसं एक वेगळा आहे. सगळे लक्ष देतात. आणि तुम्हाला मान्य आहे आरोप? त्याच्यात कदाचित माझी पण चुकी असेल की मी होत असेल. चुकलं, माझं चुकलं. आणखी try. चुकलं, आमचं चुकलं सगळ्यांचं. किती बापरे. तुम्हाला लिफ्टची शपथ आहे. अति उत्साह असतो कधी कधी, त्याच्यामुळे नुकसान होऊ शकतं. असेल म्हणजे काय हो तिकडे बघूया. आता काय? नाही माझं तसं मत नाहीये. तसं नाहीये. तुमचं असूच शकत नाही हो. प्रेमात आकंठ बुडणे म्हणजे काय हे मला आज बघायला मिळतंय या ठिकाणी. पण उत्साह असतो पण मोजून नुकसान मापून नाही. असतो. हा, असं नुकसान होईल नुकसान असं होईल असा उत्साह नसतो. पण बहिणी केवढं तुमच्याबद्दल हे नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वतःवर घेतली त्यांनी. हा, म्हणजे त्याला माहिती आहे ना आता एवढ्या काय? वर्षात की की आम्ही गेल्यावर त्याचं काही कुठून खरं काय होतं ते. त्यामुळे मला वाटलं माहिती आहे नाही, ना त्याला. नाही, तुम्ही सगळं मी गेल्यावर म्हणेन ह्याचं काय? 14 वर्षात 2 तप झालेली आहेत. 2 आयुष्य झालेली आहेत जगून असं म्हणतात. 7 जन्माचं आहे 7 वर्ष. 14 वर्ष झालेली. त्या हिशोबाने स्वभाव जो आहे तो फारच चांगला आहे. काही हे नाहीये त्याला. कसं वाटतंय हो ऐकून वहिनी? हो, आज कळलं हे खरं. असं म्हणणं, एवढं सगळी मोठी वाक्य आज ऐकायला मिळाली. कळलं, त्यासाठी मला यावं लागलं घरी. चांगलं आहे ना, त्याच्यामुळे ऐकायला तरी मिळाली. बरं, पण मला तुम्हाला विचारायचंय तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर काय वस्तुस्थिती आहे, काय खरं आहे तुम्हालाच माहिती आहे. तर स्वतःमध्ये बदल करायचा असेल उद्यापासून एक बदल, तर कुठला करा? जसं प्रत्येक चिठ्ठीत एक वाक्य आहे की राग येतो, तर तो राग येण्यासाठी काहीतरी असं घडलेलं असतं त्यामुळे येतो. पण पटकन येतो हे नक्की आहे की असं नाही, आणि समोरासमोर येतो पण असं त्याच्यामुळे येऊ काही शकतं. जण दुखावत असतील तर? हो, पण मला एवढा कॉन्फिडन्स आहे की ती दुखावलेली माणसं माझ्याकडे येणार. हे याच्यासाठी पण मी व्यवस्थित प्रयत्न करत असते नेहमी, त्यामुळे ती नाही दुखावत. त्यामुळे कुठला बदल करणार मग तुम्ही? हा, वेळेत उठणे आहे त्याचा थोडासा होऊ शकतो. आणि आणि चिडण्याबद्दल? चिडण्याचं जरा- मला नाही वाटत की म्हणजे कमी होईल. स्वभावात आहे ना तो. आता लहान हे लिहिणारे जे आहेत ते लहानपणापासून मला ओळखतात. मग आता लहानपणापासून हे कशावरून आतापर्यंत- सांगता? काही जण खाली पण आता आम्हाला देतो ते चिठ्ठ्या, आम्ही घेतल्या नाही. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? वैरिणी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे जो त्यांच्यासाठी खूप मदतीचा ठरू शकेल? रागीटपणा थोडासा कमी केला तरी चालेल. चालेल. आणि मनमिळावूपणा जो आहे तो वाढवावा. ज्यांच्याशी आपलं तुटलेलं आहे, काही कारणावस्तू तुटलेलं आहे, ते जोडून घ्यावाचा प्रयत्न करावा असं तुम्हाला वाटतं? आणि तुम्ही स्वभावात कुठला बदल करावा असं वाटतं? मी थोडासा उशिरा उठू शकेन जर ती लवकर उठली. पण तसं हे नाही. याच्यावरून ते कळलं सकाळची आता. कामं त्यांच्याकडे असतात. ना- हे बरेच आले ना, एका प्रश्नात अनेक उपप्रश्न निर्माण झाले. तर आता दोघांनाही चित्र काढायची आहेत आणि घरातल्यांनी ती चित्र ओळखायची आहेत. बघूया काय होणार. न बोलता काय? मधमाशी. तुम्ही काय चित्रकलेच्या टीचर वगैरे आले? काय चाललंय, सुंदर चित्र काढले. चांगलं drawing. तूच लेखाने करते ना? दिलं, हो, हो. नाही, स्वभाव नाही ना असा.
नाही तो ड्रॉइंग जाणतो अभिनंदन, हे बक्षीस. थँक्यू. पुढचं चित्र मिस्टर या. काय हुशार आहे तो, है ना? त्याला कळलंय लिफ्ट शिवाय काही होणार नाही. अभिनंदन, हे बक्षीस तुम्ही मिळवून दिलं त्यांना. द्या. थँक्यू. आणि तिसरं चित्र कोण काढणार आता? तुम्ही? काढा काढा. दहा, 9, 8, 7, टेबल लॅम्प 6, ऍक्टिंग नाही, 5, 4. अभिनंदन, हे घ्या. अभिनंदन. प्लीज बोला, तुमच्याकडे माईक आहे. हा. मी तिची मोठी नणंद आहे. त्यांच्या लग्नाला जो काय सुरुवात झाली, म्हणजे जिकडे पकडल्यानंतर फोन आले ते सगळे माझ्याकडेच आले. बरं बरं. आणि तिकडून जी मुलुंडपासून जी सुरुवात झाली ती मी केली. पण आता कसं वाटतंय तुम्हाला त्यांचा हा संसार बघून? मस्त लग्न होऊन दिलं ना, मजा आली ना. अजून कोण? द्या पुढे द्या. मी तिचा वडील आहे. बरं बरं. ती चिडचिडपणा करते पण ती सत्यासाठी करते, बाकी काय नाही. मग आणि जावयांबद्दल काय सांगाल? जावं खूप छान. हो, हो एकदम चांगले. हो चांगलं. दोघं एकमेकाला पूरक आहेत, बर, चांगले आहेत. होय ना? दोघं सूनही चांगली, मुलगाही चांगला. वा वा वा. जे आमच्याकडे छोटंसं फंक्शन असतं की जेवणाचं किंवा त्या कधी वेळ येत त्यात खूप लेट येतात आणि मला खूप भूक लागलेली असते, सो त्यांनी थोडा वेळ वेळेवर आता चिठ्ठ्या कळल्यात कुठून कुठून येत आहेत त्या. तर त्यांनी थोडा वेळ द्या, बस एवढं. बरं, मला तुम्हाला विचारायचं, कारण सगळे तुमच्याबद्दल कौतुक कौतुक करतायत. क्षमा मागायची असेल तर आज कोणाची? नक्कीच आई बाबांची. हो ना, त्यावेळेला आता जे आहेत त्याच्या पलीकडे जे माझ्याकडे नाही आहेत लोक, त्यांचं मला जरा पण जाणीव नाही वाटत. म्हणजे माझी एक मावशी आहे जी माझ्याशी अजूनही बोलत नाही, पण कुठे कुठे वाटतं की तिने बोलावं. तर माईट बी हा प्रोग्राम बघून तिला थोडंसं आज व्यवस्थित वाटेल सुद्धा. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? हिच्या आई वडिलांची आहे, म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांची, माझ्या आई बाबांची आहे. कारण की एक क्षण असतो, एक सण असतो लग्न होण्याचा, ते आम्हाला ती वेळ देता येते, आली नाही. त्यामुळे आम्ही क्षमा मागतो. पर प्रयत्न करू परत एकदा तसंच लग्न करायचं. करा. तेव्हा सगळ्यांना घेऊन हे करता येईल आणि तुम्हाला आवर्जून बोलू. अरे नक्की नक्की नक्की. तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा आहेत. त्या दोघांनाही शुभेच्छा, पण या शुभेच्छांच्या आधी झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तेव्हा रिसेप्शन झालं नव्हतं ना, आहेर घेऊन आत्ता आलोय. थँक्यू थँक्यू. आणि माहेर राहून राहिलेली साडी आणली आहे. वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. या दोघांनाही खूप मनापासून शुभेच्छा. आणि आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.